मंडळी, सर्वांचं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. प्रत्येक घरात कोणाच्या ना कोणाच्या आवडीचा असतो तो मसाले भात. मसाले भात कसा करायचा तोही एकदम टेस्टी, या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याचीच मी रेसिपी सांगणार आहे. आणि घरात सगळ्यांनाच आवडतो असं काही नाही, पण कोणाला तरी घरामध्ये मसाले भात खाण्याची इच्छा होती. तर लवकरात लवकर आणि सोप्या आणि साध्या पद्धतीने मसाले भात करायचा असेल तर त्याबद्दलची रेसिपी सांगणार. आणि बघू शकता मसाले भातासाठी आपल्याला लागणार आहे चिरलेला असा प्रकारे बटाटा, त्यानंतर लागणार आहे वाटाणा, शेंगदाणे, मिरची आणि कढीपत्ता. तर सोबतच घरकुल टाकून घ्यायचं आहे, थोडी हळद देखील घ्यायची, चवीनुसार हळद घ्यायची, जास्त पडू द्यायची नाही, नंतर कडवट लागू शकतो मसाला. म्हणजे लागणार आहे तो कुकर असा मांडायचा आहे आणि गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल ओतून घ्यायचं आहे. तेल ओतून भाजून घेतल्यानंतर तेल चांगलं गरम झाल्यानंतर जिरे मोहरी पहिल्यांदा टाकून घ्यायची गरम झालेल्या तेलामध्ये. नंतर आलं लसूण पेस्ट देखील टाकून घ्यायची आणि नंतर हे आपलं शेंगदाणे, वाटाणे आणि मिरच्या टाकून घ्यायच्यात. असं मिक्स करून घ्यायचं, चांगल्या प्रकारे भाजायचं. तेल गरम झालं असेल त्यामुळे चांगलं भाजून निघाले. खोबरं लसूण पेस्ट देखील टाकायची. भात कसा आपला मसालेदार होईल तसा. त्यासोबत कढीपत्ता देखील आपण टाकून घेतला, सोबतच टोमॅटो नंतर टाकायचे बटाटे बारीक चिरलेला आपण. आता हे सगळं करून झाल्यानंतर आपल्याला वाटेल झालं की काय, पण एक गोष्ट राहिली, याच्यात राहिला तांदूळ टाकायचा. तो आपल्याला जेवढा हवा असेल भात त्यानुसार घ्यायचा आहे, जेवढा लागेल तेवढा घ्यायचा आहे. 1.5 फुलपात्र तरी अंदाजे तांदूळ लागतो आम्हाला, आम्ही घेतलेला आहे. आणि याला धुवून घ्यायचं आहे पाण्यामध्ये, एक चांगलं भाजू द्यायचं आहे. भात कसं स्वादिष्ट होईल ते पाणी ओतून धुवून घ्यायचं आहे तांदूळ आणि पाणी बाजूला काढायचे. बाजूला काढल्यानंतर लगेच टाकून घ्यायचं आहे तांदूळ. नंतर बाकीच्या सोबत मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर कोथिंबीर वरून टाकायची. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. सोबतच पाणी लागेल तेवढं घ्यायचं. आता 1.5 फुलपात्रासाठी एक तांब्या घ्यायचा आहे. 1.5 फुलपात्र तांदूळ असेल तर 1 तांब्या टाकून घ्यायचा पाण्याचा. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं सर्व टाकलेलं साहित्य. राहिली अजून ते म्हणजे मीठ टाकायचं आपल्या लागेल तेवढं. मीठ विसरून जातात भात होईल सपक. म्हणाल कसली रेसिपी सांगितली विचित्र. नंतर टोपण लावून टाकायचे कुकरला आणि 10-15 मिनटं 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. इथं आमच्या इथं 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. गॅस फुल ठेवायचा. सुंदर असा मसाले भात तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपला मसाले भात तयार झालेला आहे, बघू शकता. तुम्ही ही रेसिपी फॉलो करू शकता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.